रोज रोज पातळ भाजी काय बनवायचं काही समजत नाही, हो की नाही? सुक्या भाज्या तर भरपूर साऱ्या बनवायला असतात, पण पातळ भाजी काय बनवायचं काही कळत नाही. तर झटपट कमी वेळेत तयार होणारे आपण अख्खे मसूर बनवतोय. चवीला एकदम भन्नाट आहे आणि फक्त 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे. ते दोन्ही सुद्धा चांगले फुलले तडतडले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया. तर थोडी मोहरी आणि थोडे जिरे टाकलेत. छान तडकली मोहरी. आता याच्यामध्ये कांदा टाकूयात. तर मी ते 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेऊया आणि कांदा थोडासा गुलाबीचा रंगावरती परतवून घेऊया. आता याच्यामध्ये छोटा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि कांद्यासोबत ती सुद्धा चांगली परतवून घेऊया. तर हलका फुलका कांदा चांगला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात. तर इथे मी 3 मोठे हिरव्या मिरची अशा मोठ्या कट करून घेतलेत. तुम्ही बारीक सुद्धा कापून टाकू शकतात. मिरची सुद्धा थोडा वेळ परतवून घेतली तेलामध्ये. आता बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो टाकूया आणि तो सुद्धा सर्व चांगलं परतवून घेऊया तेलामध्ये. तर इथे आपण कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सर्व चांगलं भाजून घेतले. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडंसं आपण याच्यामध्ये धना पावडर टाकून घेऊयात. थोडीशी हळद टाकूया, म्हणजे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि छोटा 1 चमचा सब्जी मसाला टाकूया. छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया. हिरवी मिरची टाकल्यामुळे मी इथे चटणी वापरलेली नाही आहे, फक्त लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची वापरली आहे. तुम्ही हवं तर चटणीसुद्धा टाकू शकता, तुम्हाला जास्त तिखट खायची सवय असेल तर. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. स्वच्छ धुवून घेतलेले अख्खे मसूर टाकूया. तर हे अख्खे मसूर भिजवून घेतलेले, चांगले भिजलेले आणि त्याला मोडसुद्धा आलेले आहेत थोडे थोडे. तुम्ही फक्त नॉर्मली भिजवून घेतलेले टाकले तरी चालेल. मोड आलेले नसेल ना तरीसुद्धा खूप छान तीसुद्धा बनते आणि मोड आलेलेसुद्धा खूप चांगली बनते. तर सर्व इथे अख्खे मसूर मी मसाल्यामध्ये टाकून घेतले. आता हे मिक्स करून घेऊया. तर एकदम छान रंग आलाय पहा. आता याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी टाकायचे. तर साईडला मी पाणी गरम करायला ठेवले. आता ते पाणी आपण गरम झाले की याच्यामध्ये टाकून घेऊया. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की पटकन शिट्टी होते आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही. लगेचच पटकन शिट्ट्या होतात आणि मस्त मऊसूद अशी अख्खी मसूर शिजली जाते. तर पाणी गरम झालेलं आहे. तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी टाकून घ्यायचे. गरम पाणी टाकल्यामुळे शिजण्याची प्रक्रिया असते ती फास्ट होते आणि लगेचच भाज्या शिजल्या जातात. जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पाणी गरम टाकायचं. पटकन होतात भाज्या, अजिबातच वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया भरपूर सारी, किंवा शिजून झाल्यानंतर सुद्धा टाकू शकतात. आता कुकरचं झाकण लावून याला ना मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये मऊसूद अशी ही अख्खी मसूर शिजली जाते. तर 3 शिट्ट्या झाल्या की आपण अख्खी मसूर उघडून पाहूया. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण सुद्धा थंड झालं आहे. आता आपण काढून घेऊया. वाव, किती छान सुगंध आलाय भाजीचा. तर हे पहा, एकदम मऊसूद अशी अख्खी मसूर आपली शिजलेली आहे. चमच्याने थोडीशी अशी घोटून घ्यायची. अशी अख्खी मसूर घोटून घेतली की चांगली थिकनेस होते, दाटसर होते आणि ही थंड झाली अख्खी मसूर की आणखीनच थोडीशी थिक होते. त्यामुळे बनवताना थोडीशी पातळ बनवायची. थंड झाली की दाटसर होते ती. तर हे पहा, एकदम मऊसूद शिजलेली आहे आणि थोडीशी मी फेटून घेतली आहे. तुमच्याकडे जेव्हा भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही अख्खी मसूर जर घरात असेल ना तर 1 तासभर पाण्यात भिजवून ठेवायची आणि नंतर भाजी बनवायची. खूप छान भाजी होते आणि एकदम मऊसुद्धा शिजली जाते अगोदर भिजवून घेतल्यामुळे. त्यामुळे टाईम असेल तर अगोदर भिजायला ठेवा आणि नंतर बनवा. पहा किती छान मऊसूद अशी अख्खी मसूर तयार होते. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. हे पहा. तर झटपट आपली इथे कमी वेळेत कमी साहित्यात अख्खी मसूर तयार झाली आहे, कोणतंही वाटण न करता. चवीला सुद्धा खूप भारी लागते. भातासोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही भात, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकतात. तर झटपट आपली इथे अख्खी मसूर तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दिसायला जेवढी भारी दिसते ना, खायला सुद्धा तेवढीच भन्नाट चवीची बनलेली. सर्वांना खूप आवडली. अख्खी मसूर आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते आणि मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते तरीसुद्धा खूप छान होते. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. आणि आणखीन तुम्हाला अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये.
आणि चॅनलला सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येतील. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रोज शॉर्ट आणि लाँग दोन्हीसुद्धा व्हिडिओ पाहता येतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.